नमस्कार. भाषा लॅबमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. भाषा लॅब अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टची तयारी करण्यासाठी आज आपण इंग्रजी ग्रामरमधला एक खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वर्ब्स एकदम सोप्या आपल्या मराठी भाषेतून समजून घेणार आहोत. चला तर मग थेट एका प्रश्नापासूनच सुरुवात करूया. जरा विचार करा, कोणत्याही इंग्रजी वाक्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता असतो? असा शब्द ज्याच्याशिवाय वाक्य पूर्णच होऊ शकत नाही. अगदी बरोबर. तो शब्द आहे वर्ब, ज्याला आपण मराठीत क्रियापद म्हणतो. वर्ब म्हणजे काय? तर वाक्यात काय ॲक्शन होतीये, कोणती क्रिया घडतीये हे सांगणारा शब्द. खरं तर वर्ब हे वाक्याचं इंजिन आहे आणि या इंजिनशिवाय वाक्याची गाडी पुढे जाऊच शकत नाही. आता वर्ब्सचे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे मेन वर्ब्स. सोपं लक्षात ठेवण्यासाठी आपण याला आपल्या वाक्याचा ॲक्शन हिरो म्हणूया. हे बघा, हे समजायला खूप सोपं आहे. जर वाक्यातला सब्जेक्ट म्हणजे कर्ता जर आपला हिरो असेल, तर मेन वर्ब ही त्या हिरोची ॲक्शन आहे. म्हणजे आपला हिरो नक्की काय करतोय हेच मेन वर्ब आपल्याला सांगतं. इथे काही नेहमी वापरली जाणारे मेन वर्ब्स आहेत. चला एक एक करून सगळे शब्द बघूया. रन म्हणजे धावणे, ईट म्हणजे खाणे, स्लीप म्हणजे झोपणे, रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, जंप म्हणजे उडी मारणे, सिंग म्हणजे गाणे आणि डान्स म्हणजे नाचणे. बघितलंत, हे सगळे शब्द काही ना काही ॲक्शन दाखवतात. आता ही चित्र बघा. इथे धावणे, खाणे, लिहिणे या सगळ्या ॲक्शन्स तुम्हाला स्पष्ट दिसत आहेत. मेन वर्ब्स अगदी हेच काम करतात. वाक्यात नक्की काय घडतंय, कोणती ॲक्शन होतीये हे आपल्याला दाखवतात. पण थांबा, आपला हा ॲक्शन हिरो एकटा नाहीये. त्याला मदत करायला त्याचे काही मित्र पण आहेत आणि त्यांनाच आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब्स. त्यांचं काम ॲक्शन दाखवणं नाही, तर ती ॲक्शन कधी घडली हे सांगणं आहे. आपण या हेल्पिंग वर्ब्सला हेल्पर फ्रेंड्स म्हणू शकतो. हे हेल्पर फ्रेंड्स म्हणजे असे मित्र आहेत जे आपल्याला ॲक्शनची वेळ सांगतात. म्हणजे ॲक्शन आत्ता घडली की पूर्वी घडली होती की नंतर घडणार आहे. हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे बरं का. चला नीट समजून घेऊया. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. म्हणजे आता घडणाऱ्या क्रियेसाठी आपण इज, एम, आर, हॅज, हॅव, डू किंवा डज वापरतो. पास्ट म्हणजे भूतकाळ. म्हणजे पूर्वी घडलेल्या क्रियेसाठी वॉज, वर, हॅड किंवा डिड वापरतो. आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. म्हणजे नंतर घडणाऱ्या क्रियेसाठी विल आणि शाल हे हेल्पर फ्रेंड्स येतात. आणि आता खरी मजा सुरू होतीये. चला तर मग बघूया हे ॲक्शन हिरो आणि त्यांचे हेल्पर फ्रेंड्स एकत्र येऊन वाक्यामध्ये काय कमाल करतात ते. आपलं पहिलं उदाहरण आहे प्रेझेंट टेन्समधलं. वाक्य आहे ही इज प्लेइंग. या वाक्याचा अर्थ काय होतो? तर खेळण्याची क्रिया आत्ता याच क्षणी सुरू आहे. डोळ्यासमोर चित्र आणा, तो मुलगा आत्ता खेळतोय. चला ह्या वाक्याला थोडं फोडून बघूया. यातला ॲक्शन हिरो कोण आहे? तो आहे प्लेइंग. आणि त्याला मदत करणारा हेल्पर फ्रेंड कोण आहे? तो आहे इज. आणि हा इज आपल्याला काय सांगतो? तो सांगतो की ॲक्शन आत्ता म्हणजे प्रेझेंटमध्ये घडत आहे. आता पुढचं उदाहरण बघूया जे पास्ट टेन्समधलं आहे. वाक्य आहे दे वर ईटिंग. इथे आपला मेन वर्ब म्हणजे ॲक्शन हिरो आहे ईटिंग आणि त्याचा हेल्पर फ्रेंड आहे वर. हा वर आपल्याला सांगतो की खाण्याची क्रिया पूर्वी कधीतरी घडली होती, म्हणजे पास्टमध्ये. आणि आता आपलं शेवटचं उदाहरण जे आहे फ्युचर टेन्समधलं. वाक्य आहे आय विल गो टुमॉरो. या वाक्यात मेन वर्ब आहे गो आणि त्याचा हेल्पर फ्रेंड आहे विल. हा विल आपल्याला सांगतो की जाण्याची क्रिया भविष्यात म्हणजे नंतर घडणार आहे. पाहिलात किती सोपं आहे? हिरो ॲक्शन करतो आणि हेल्पर आपल्याला वेळ सांगतो. एकदम परफेक्ट टीम वर्क. ओके, आता इतकं सगळं शिकलोच आहोत, तर एक छोटासा सराव प्रश्न सोडवून पाहूया. हे महत्त्वाचं आहे, कारण भाषा लॅब अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टमध्ये तुम्हाला अगदी असेच प्रश्न दिसतील. प्रश्न एकदम सोप्पा आहे. वाक्य आहे ही इज ईटिंग अ मँगो. ह्या वाक्यातला मेन वर्ब म्हणजेच आपला ॲक्शन हिरो कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. थोडा वेळ घ्या, विचार करा. आणि बरोबर उत्तर आहे ईटिंग. वा, ज्यांनी हे उत्तर ओळखलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे, कारण ईटिंग म्हणजेच खाणे हीच तर या वाक्यातली मुख्य ॲक्शन आहे. अशा प्रकारे मेन वर्ब्स आणि हेल्पिंग वर्ब्स समजून घेणं हे तुम्हाला एक खरा ग्रामर चॅम्प बनण्याच्या दिशेने एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. अजून जास्त प्रॅक्टिस करायची आहे
मग भाषा लॅबने तुमच्यासाठी एक खास ऑनलाईन प्रॅक्टिस सेट तयार केला आहे. स्क्रीनवर जो QR कोड दिसतोय तो स्कॅन करा आणि भरपूर सराव करा. लक्षात ठेवा, जितका जास्त सराव कराल तितकं तुमचं ग्रामर पक्कं होईल. आणि हो, जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा टास्क. आज दिवसभरात जी काही इंग्रजी वाक्य तुम्ही वाचाल किंवा ऐकाल त्यातला ॲक्शन हिरो आणि हेल्पर फ्रेंड शोधायचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला ते ओळखता येतात का